फक्त 3 प्रोडक्टने ग्लोई मेकअप शिकूया. चला तर मग स्टार्ट करूया. मी आता इथे घेतलेली आहे फेसिस कॅनडाची स्ट्रोब क्रीम. या क्रीममध्ये आहे शिया बटर आणि हायलोरॉनिक ॲसिड, जे तुमच्या स्किनला मॉइश्चर करते आणि ग्लोई दिसण्यास मदत करते. आता मी क्रीम अप्लाय करून घेते आणि मी एका साईडलाच क्रीम अप्लाय करून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता त्यानंतर क्रीम अप्लाय केल्यानंतर किती ग्लोई दिसतोय चेहरा. तुम्ही या पद्धतीने बघू शकता. छानपैकी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. डोळ्यांच्या खाली, पापणींच्या इथे व्यवस्थित अप्लाय करून घ्यायची आहे क्रीम. आणि तुम्ही एक साईड बघू शकता किती ग्लोई दिसते. सेम मी आता पूर्ण चेहऱ्यावर क्रीम अप्लाय करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आता आपण फाउंडेशन घेणार आहोत. मी माझ्या स्किनला जे सूट होणार ते फाउंडेशन घेतलेलं आहे आणि त्यात स्ट्रोब क्रीम मिक्स करून घेतलेली आहे आणि ब्रशच्या मदतीने ते अप्लाय करून घेणार आहे पूर्ण चेहऱ्यावर. तुम्हीसुद्धा तुमच्या स्किन टोननुसार फाउंडेशन घ्यायचं आहे. मी माझ्या स्किनप्रमाणे फाउंडेशन घेतलेलं आहे. 2 शेड मिक्स केलेले आहेत आणि त्यामध्ये स्ट्रोब क्रीम मिक्स केलेली आहे. त्यानंतर पूर्ण चेहऱ्यावर मी अप्लाय करून घेणार आहे. पूर्ण चेहऱ्यावर, नेक, पापण्यांच्या खाली, डोळ्यांच्या इथे व्यवस्थित अप्लाय करून घेणार आहे. या पद्धतीने ब्रशच्या मदतीने इक्वली ब्लेंड करायचं आहे. ब्रशच्या मदतीने इक्वली ब्लेंड करून घ्यायचं आहे. पूर्ण चेहरा आणि नेक मी व्यवस्थित लावून घेते. या पद्धतीने तुम्ही लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी ब्युटी ब्लेंडरने डॅप करून व्यवस्थित फाउंडेशन सेट करून घेणार आहे. हलक्या हाताने प्रेस करायचं आहे, घासायचं नाही आहे. तुम्ही जेवढं हलक्या हाताने प्रेस कराल तेवढा आपला मेकअपचा बेस छान बसतो. ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने आपण मेकअपचा बेस सेट करून घेणार आहोत. या पद्धतीने बेस सेट करायचा असेल तर त्यासाठी ब्युटी ब्लेंडर हे तुमच्याकडे असायलाच हवं. ब्युटी ब्लेंडरने इक्वली स्प्रेड होतं फाउंडेशन आणि मेकअपचा बेससुद्धा इक्वली सेट होतो. त्यानंतर तुम्ही बघू शकता माझा फेस किती ग्लोई आणि फाउंडेशन किती इक्वली सेट झालेलं आहे चेहऱ्यावर. त्यानंतर मी कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय करून घेणार आहे. तुम्ही कोणतीही पावडर यूज करू शकता. लूज पावडर, कॉम्पॅक्ट, जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती तुम्ही पावडर यूज करू शकता. आणि हलक्या हाताने प्रेस करून घेणार आहे मी पावडर इथे. बिलकुल घासायचं नाही आहे. व्यवस्थित हलक्या हाताने टॅबिंग मोशनमध्ये अप्लाय करून घ्यायची आहे पावडर. पूर्ण फेस आणि नेक कवर करून घ्यायचं आहे इक्वली. त्यानंतर मी ब्लश अप्लाय करून घेणार आहे. ब्रशच्या मदतीने छान व्यवस्थित ब्लशर अप्लाय करून घेणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यूज करू शकता, अदरवाईज स्किप केलं तरी चालेल. मी इथे ब्लश अप्लाय करून घेते आहे. चीक आणि नोज एरियाला व्यवस्थित, फोरहेड इक्वली या पद्धतीने यूज करून घेणार आहे. ब्लश फिरवून घेणार आहे. त्यानंतर आता मी लिपस्टिक अप्लाय करून घेणार आहे. मी इथे शुगरची लिपस्टिक घेतलेली आहे आणि आउटर कॉर्नरला आपण लिपस्टिक अप्लाय करून घेणार आहोत. त्यानंतर लोअर लिप आउटर कॉर्नर अप्लाय करून घेणार आहे. या पद्धतीने मी इथे लिपस्टिकचा शेड हा डार्क यूज केलेला आहे, कारण आपण पार्टी ग्लोई मेकअप करत आहोत. सो त्यासाठी लिपस्टिकचा डार्क शेड यूज केला तरी चालेल. त्यानंतर आता मी इथे सेटिंग स्प्रे घेतलेला आहे आणि मी मेकअप लॉक करून घेणार आहे. सेटिंग स्प्रे केल्याने आपला मेकअप लॉक होतो आणि लॉंग लास्टिंग होतो. तर माझा मेकअप लुक रेडी झालेला आहे. तर आजचा ग्लोई मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.